देशभरामध्ये हनुमान जयंतीचा उत्साह. नाशिकच्या अंजनेरी गडावर भाविकांची गर्दी. झी 24 तासवर घर बसल्या घ्या राज्यभरातील मारुतीरायाचं दर्शन. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक होणार, तर अमित शहांसोबतही चर्चा होणार असल्याची माहिती. पक्ष घटना बदलाचं पटेल तटकरेंकडून स्पष्टीकरण. सुनेत्रा पवार स्पष्टीकरणावर समाधानी नाहीत. पक्षात 2 गट पडल्याची सूत्रांची झी 24 तासला माहिती. बंधू अशोक खरातला आज दुसऱ्या गुन्ह्यात नाशिक कोर्टात हजर करणार. एसआयटी पुन्हा घेणार खरातचा ताबा. भविष्य सांगण्याच्या नावाखाली खरात शाकाहारी भक्तांना मासे खाण्यास भाग पडायचा. एसआयटीच्या तपासात धक्कादायक बाब समोर. बंधू अशोक खरातनं आयकर विभागाला गंडवलं. खरातकडे 2000 कोटींची संपत्ती. आयकर विभागही चक्रावला. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. ई-केवायसी साठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ. ई-केवायसी प्रक्रियेत आतापर्यंत 68 लाख लाभार्थी बाद. सरकारचे 12,240 कोटी वाचणार. 14 वर्षांपासून रखडलेल्या गारगाई धरण प्रकल्पाला अखेर मंजुरी. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये प्रस्ताव मंजूर. तर प्रकल्पामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार असल्याचं सांगत विरोधकांकडून निर्णयाला आक्षेप.